मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण या चॅनलवर अपना गाईड या आपल्या युट्यूब चॅनलवर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025 साठी गणित या विषयाचे प्रॅक्टिस सेट सुरू केले. आतापर्यंत 2 प्रॅक्टिस सेट झाले. त्याच्यात तुमचा भरपूर रिस्पॉन्स मिळाला आणि आता आज आपण या ठिकाणी कंप्लीट करणार आहे आपला प्रॅक्टिस सेट क्रमांक 3. मग जर तुम्हाला गणित विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स जर मिळवायचे असतील, तर तुम्हाला दुसरं काहीही करण्याची गरज नाही. फक्त एक प्रॅक्टिस सेट जर तुम्ही कंप्लीट केली आणि त्या प्रॅक्टिस सेटची प्रॅक्टिस जर तुम्ही केली डेली, तर याच्या बाहेर तुम्हाला गणित विषयाचा कोणताही प्रश्न या ठिकाणी मिळणार नाही. आणि प्रॅक्टिस सेटचा फायदा कसा होणार आहे? जसं की तुम्ही जर एखादा टॉपिक घेतला, त्या टॉपिकचा अभ्यास केला आणि त्याच्यावर जर प्रश्न सोडवले, नंतर काही दिवसानंतर दुसरा टॉपिक घेतला, तर दुसरा टॉपिक झाला, तिसरा टॉपिक झाला, असं करत करत तुम्ही समोर समोर जाता आणि मागचे जेवढे काही प्रश्न होत जातात ते सपाट होऊन जातात. म्हणजे मागचं तुमचं काही लक्षात राहत नाही. मग मागचंही लक्षात राहत नाही, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की प्रत्येक या क्वेश्चनची म्हणजे प्रत्येक या चॅप्टरची मिक्स प्रॅक्टिस करावं लागेल. मिक्स प्रॅक्टिस कशी होईल? ती होईल या प्रॅक्टिस सेट. कारण प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला जशा पद्धतीने गणित विषयाचे प्रश्न दिसतील, तशाच पद्धतीने तुमचे परीक्षेत सुद्धा प्रश्न या ठिकाणी मिळतील. मग याचा जर फायदा तुम्हाला घ्यायचा असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? सर्वात पहिले मी प्रत्येक आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला तेच सांगितलं की तुम्हाला 1 पासून 20 पर्यंत या ठिकाणी अंक मांडून घ्यायचे. तुमच्या एखाद्या नोटबुक करा छोटीशी, ज्याच्यात तुमचे 1 पासून 20 पर्यंत सर्वच्या सर्व प्रश्न तुम्ही मांडून घ्या. जशा पद्धतीने या ठिकाणी मी असं सांगितलं होतं की 1 2 3 4 असं करत करत 20 पर्यंत तुम्ही मांडून घ्यायचं. आणि त्याच्यात असं झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न तुम्ही ज्यावेळेस तुमच्या समोर स्क्रीनवर पहिला प्रश्न येईल, अगोदर त्याचं उत्तर काढायचं. नंतर जर बरोबर आला असेल तर त्याला करेक्ट करायचं, चुकला असेल तर त्याला रॉंग करायचं. असं करत करत 20 पर्यंत गेल्याच्या नंतर शेवटी तुमचे 20 पैकी किती प्रश्न येतात हे तुम्ही कमेंट मध्ये सांगायचं. आणि असा केल्याच्या नंतर तुम्हाला दिसून येईल की प्रत्येक प्रॅक्टिस सेटच्या नंतर तुम्हाला काहीतरी त्याच्यात इम्प्रूव्ह झाला असेल. म्हणजे इम्प्रूव्ह झाला असेल म्हणजे कसं की तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिस सेटमुळे दुसऱ्या प्रॅक्टिस सेटमध्ये काहीतरी मदत झाली आणि याच्यात तुमचे मार्क्स वाढले. तर अशाच पद्धतीने तुमचे मार्क्स वाढू शकतात आणि त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट कंप्लीट करणार आहे. तर आता कुठलाही उशीर न करता आपण लगेच सुरुवात करणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, या साईडला तुम्हाला प्रश्न दिसणार. जसे की अगोदरही तुम्ही बघितलं, पहिला आणि दुसरा प्रॅक्टिस सेगमेंट सुद्धा अशाच पद्धतीने प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसले. आता तुम्हाला प्रश्न या ठिकाणी मिळाला, तुम्ही काय करणार? व्हिडिओ स्टॉप करणार आणि प्रश्न सोडून पाहणार. आणि सोडून पाहिल्याच्या नंतर ज्यावेळेस मी याचा आन्सर सांगेन, त्यावेळेस तुमचा आणि हे आन्सर तुम्ही मॅच करणार. मग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय दिलेला आहे? तर प्रश्न तुम्हाला दिलेला आहे सर्वात मोठी 3 अंकी संख्या. तुम्हाला मी प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्ये सांगितलं की अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला प्रत्येक प्रॅक्टिस सेटमध्येच नाही, तर तुमच्या परीक्षेत सुद्धा मिळणार आहेत. कारण हे जे प्रश्न असणार अशाच पद्धतीने प्रश्न तुमच्या परीक्षेत येतील. आणि याच्यात तुम्हाला काय विचारलं? सर्वात मोठी 3 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 4 अंकी संख्या मिळून किती होतात? म्हणजे बेरीज विचारली. कधी बेरीज विचारतील, कधी वजाबाकी विचारतील, कधी कधी 4-4 अंक देऊन त्याच संख्येतून 4 अंकी आणि 3 अंकी संख्या काढायला लावतील. कधी कधी दिलेली नसणार. अशा पद्धतीने आता या ठिकाणी तुम्हाला अंक दिलेले नाहीत. तुम्हाला काय सांगितलं? सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या. मग हे तुम्हाला माहिती पाहिजे की सर्वात मोठी जी संख्या असते ती कशी बनते आणि सर्वात लहान संख्या कशी बनते. सर्वात मोठी संख्या बनवण्यासाठी आपण काय करतो? सर्वात मोठा अंक घेतो. सर्वात मोठा अंक कोणता? एक अंकी. एक अंकी अंक असतो सर्वात मोठा 9. मग 9 जर मोठी असतील तर 9 पासूनच आपण 1 2 3 आणि 4 4 अंकी संख्या मोठी 9 पासूनच तयार होते. म्हणजे 9999 ही अशी संख्या आहे जी की 4 अंकी आहे आणि सर्वात मोठी आहे. 4 अंकात सर्वात मोठी संख्या कोणती असणार? तर 9999. याच्यातच जर तुम्हाला 3 अंकी संख्या विचारली, ती सुद्धा मोठी, तर तुम्ही काय करणार? 999. 2 अंकी विचारली तर 99. 1 अंकी विचारली तर 9. मग मोठ्यात मोठी विचारली तर तुम्ही फक्त 9 लिहून घेणार आणि याची करणार बेरीज. याची बेरीज कशी? 99 18 8 1 1 9 9 18 आणि 1 19 9 येतील. परत एक कॅरी 99 18 आणि 1 19 9. परत एक कॅरी 9 आणि 1 10,998. तर 10,998 हे तुमचं उत्तर आलेलं आहे. आणि जर का तुम्ही याच्या अगोदर व्हिडिओ स्टॉप करून जर तुमचं 10,998 उत्तर आला असेल, तर तुम्ही 1 नंबरला बरोबर करणार. मग या ठिकाणी ऑप्शन कोणता दिलेला आहे? तर पर्याय क्रमांक दिलेला आहे 10,998. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक काय दिलेला आहे? सी दिलेला आहे. याच्यानंतरचा प्रश्न, आता कुठलाही म्हणजे एक प्रश्न झाल्याच्या नंतर टाइमपास न करता आपण लगेच दुसरा प्रश्न घेणार. कारण आपल्याला पूर्ण 20 प्रश्न या ठिकाणी बघायचे आणि 20 प्रश्न एका तासाच्या आत आपल्याला कंप्लीट करायचे, ते सुद्धा या ठिकाणी. आता दुसरा प्रश्न तुम्हाला काय दिलेला आहे? त्याच्यात सांगितलेलं आहे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्येची बेरीज. आता विषम संख्या आणि समसंख्या तुम्हाला माहित असतील. विषम संख्या काय असतात? जशा पद्धतीने या ठिकाणी आपण जर घेतला ते 1 3 5 7 9 11 13 15 17 19 या झाल्या विषम संख्या. समसंख्या काय असतात? समसंख्या असती 2 4 6 8 10 12 14 16 18 20 20 पर्यंत ह्या झाल्या समसंख्या. ह्या झाल्या विषम संख्या, ह्या झाल्या समसंख्या. तुम्हाला काय विचारतं?
आपल्याला या ठिकाणी विचारलं पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्येची बेरीज. नैसर्गिक म्हणजे या सगळ्या नैसर्गिक कधी कधी तुम्हाला मूळ विचारतील म्हणजे प्राईम नंबर विचारतील आणि कधी कधी मग अशा पद्धतीने सम किंवा विषम विचारतील. सम काय असतात? ज्याला दोनदा भाग जातो सर्व समसंख्या किंवा ज्याचे भाग पडतात त्याला समसंख्या म्हणतात. ज्याचे भाग पडत नाही किंवा त्याला दोनदा भाग जात नाही त्याला विषम संख्या म्हणतात. मग या ठिकाणी तुम्हाला विषम संख्या विचारल्या किती विचारल्या? सर्वात पहिल्या 10. पहिल्या 10 कोणत्या असतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. याच 10 संख्या असणार ज्या की 20 पर्यंत म्हणजे पहिल्या 10 संख्या ज्या की काय येतं? विषम येतं. ह्या 10 काय येतं? पहिल्या 10 संख्या अशा येतात ज्या की सम येतात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता आपल्याला विचारले की याची बेरीज विचारली पण आपण याची पण बेरीज बघून घेऊ. होऊ शकतं की आजच्या प्रॅक्टिस सेटमध्ये तुम्हाला याच्यावर विचारलं उद्या आपण याच्यावर प्रश्न विचारतील. मग याच्यात तुम्हाला काय दिलं पहा. आता याची बेरीज अशी नाही करायची 3 आणि 1 4 4 आणि 5 9 अशी बेरीज करत नाही जायचं. तुम्ही थोडंसं जर दिमाग लावला तर या ठिकाणी तुम्हाला दिसतील या ठिकाणी 19 आणि 1 याची जर बेरीज केली तर 20 होती. त्याच्यानंतर 17 आणि 3 याची बेरीज सुद्धा 20 होती. त्याच्यानंतर 15 आणि 5 याची बेरीज 20 होती. त्याच्यानंतर 13 आणि 7 याची सुद्धा 20 होती. त्याच्यानंतर 11 आणि 9 याची सुद्धा बेरीज 20 होती. आता सोपं झालं बेरीज करणं. 20 आणि 20 40 50 60 70 80 90 आणि 100 याची बेरीज येणार 100. आता आपलं उत्तर सुद्धा काय असणार? 100च असणार. उत्तर काय दिलेलं आहे? पर्याय कोणता दिलेला आहे? 100 दिलेले आहे तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये. पर्याय क्रमांक डी मध्ये. मग पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्येची बेरीज 100 येते तर तेच पहिल्या 10 नैसर्गिक समसंख्येची बेरीज किती ते पाहून घेऊ. आता या ठिकाणी पहा 20 दिलेली आहे तर 20 लिहून घेतले. परत याची बेरीज कशी करणार? 18 आणि 2 20 होतात. परत 16 आणि 4 20 होतात. परत 14 आणि 6 20 होतात. परत 12 आणि 8 20 होतात. आणि राहिले किती फक्त या ठिकाणी 10. याची बेरीज करा 1 2 3 4 5 5 2 10 म्हणजे 100 आणि 10 110 याची बेरीज येणार 110. जर तुम्हाला पहिल्या 10 नैसर्गिक संख्येची 10 नैसर्गिक समसंख्येची बेरीज विचारली तर 110 आणि विषम संख्येची बेरीज विचारली तर ती राहणार 100. परत कळालं असेल तर आपला पर्याय क्रमांक डी काय असणार याचं बरोबर उत्तर असणार. याचं उत्तर सुद्धा तुम्ही आधीच काढलेलं असणार आहे. त्याच्यानंतरचा दुसरा प्रश्न काय? तिसरा प्रश्न काय दिलेला आहे पहा. आता तिसरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने दिलेला आहे जसा पहिला प्रश्न दिला होता. मी तुम्हाला सांगितलं होतं की एक तर तुम्हाला अंक देऊन मोठ्यात मोठी संख्या लहानात लहान संख्या काढायची असेल किंवा अंक दिलेले नसले तर आपण डायरेक्ट मोठी संख्या 9 घेऊन आणि लहान संख्या 1 घ्यायचा आणि त्याच्या पुढे थोडी शून्य द्यायची. अशा पद्धतीने काढणार. पण या ठिकाणी तुम्हाला अंक दिले काय दिले? 2 3 1 0 8 2 3 1 0 आणि 8 1 2 3 4 आणि 5 अंक दिले. असे 5 अंक दिले. आता सांगितले या 5 अंकापासून तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या करायची आणि त्याच अंकापासून बनलेल्या लहानात लहान संख्येपेक्षा पुढे दिलेल्या संख्ये इतकी मोठी आहे. म्हणजे फरक काढायचा सोप्यात सोपं. काय काढायचा? फरक काढायचा. फरक कसा काढायचा? याच संख्येपासून एक मोठ्यात मोठी संख्या बनवायची. किती अंकी? 5 अंकी. आणि याच संख्येपासून 5 अंकी लहानात लहान संख्या बनवायची. त्याच्यातला फरक सांगायचा. तो फरकच राहणार. आपलं उत्तर कसं काढणार आपण पहा. मोठ्यात मोठी संख्या करायची तयार तर आपण काय करणार? सर्वात मोठा अंक आधी घेणार आणि लहान अंक शेवटी घेणार. मग सर्वात मोठा अंक कोणता आहे? 8 येतं. 8 लिहून घेतले. त्याच्यानंतर कोणता आहे? 3 येतं. 3 लिहून घेतले. त्याच्यानंतर कोण आहे? 2 येतं. 2 लिहून घेतले. त्याच्यानंतर 1 आहे. 1 लिहून घेतला. त्याच्यानंतर 0 आहे. 0 लिहून घेतला. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता त्याच्यात लहानात लहान संख्या तयार करू. लहानात लहान संख्या करण्यासाठी आपण सर्वात पहिले लहान अंक घेतो. तो पण 0. मग 0 जर सुरुवातीला घेतला तर आपल्याला फक्त 4 अंकी संख्या भेटेल. तुम्ही मागच्या प्रॅक्टिस सेट जर कंप्लीट केली असेल तर तिथे मी सांगितलं. आता मी या ठिकाणी परत ते नाही सांगणार. मी काय सांगणार आता डायरेक्ट कशी करणार लहान संख्या? 0 जर असेल लहान अंक त्याच्यात सर्वात लहान तर 0 आधी आपण घेणार नाही. 0 2 नंबर घेणार. पण 0 पेक्षा मोठा कोणी ते पाहणार. 0 पेक्षा मोठा कोणी? 1 येईल. 1 आधी येईल. त्याच्यानंतर 0 येईल. त्याच्यानंतर 0 आणि 1 झाल्यानंतर 2 येतील. त्याच्यानंतर या ठिकाणी 3 येतील आणि त्याच्यानंतर या ठिकाणी 8 येतील. याचा जर आपण फरक काढला तर आपल्याला कळेल की ही संख्या या संख्येपेक्षा किती मोठी आहे. तेच आपल्याला विचारलं की मोठी संख्या लहान संख्येपेक्षा किती ना मोठी आहे आणि फरक काढल्यावर कळून जाईल. मग या ठिकाणी 0 तून 8 जात नाही. या ठिकाणी होतील 9. या ठिकाणी किती होतील? 0. या ठिकाणी होतील 10 आणि 10 तून 8 जर गेले तर किती होतील? या ठिकाणी 2. आता 2 जर आपण चेक केलं तर पर्याय सर्वच पर्याय 2 दिले नाही म्हणजे आपण या ठिकाणी काढाकूट करू शकत नाही. या ठिकाणी झाले 10 तून 2 गेले 10 तून 8 गेले 2. या ठिकाणी राहिला 0. आता परत या ठिकाणी 10 होतील. या ठिकाणी 1 राहील. 10 तून 3 गेले 7. या ठिकाणी 1 मधून 2 जात नाही. परत या ठिकाणी 2 राहतील. या ठिकाणी 11 होतील. 11 तून 2 गेले तर या ठिकाणी येतील 9. आता या ठिकाणी राहिले 2 आणि या ठिकाणी 8 मधून 1 गेला 7. म्हणजे या ठिकाणी काय आलं? 72,972. 72,972. तर 72,972 72,972 तुमचा पर्याय क्रमांक काय दिलेला आहे? डी हे असणार आपलं याचं बराबर उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू लगेच. त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न विचारला की 17/3
17/3 याच्या छेदस्थानी पुढील संख्या मिळवली असता छेदाधिक अपूर्णांक मिळतो. छेदाधिक छेदाधिक म्हणजेच काय, ज्याचा छेद मोठा आहे. आता अंश आणि छेद माहित पाहिजे तुम्हाला. वरची जी संख्या असते ती असते अंश, खालची जी संख्या असते तिला आपण म्हणतो छेद. तिला काय म्हणतो, छेद. आता छेदाधिक विचारलं, छेदाधिक याचा अर्थ काय, छेद अधिक. अंशापेक्षा छेद अधिक. आता इथं कशी जे अपूर्णांक तुम्हाला दिसायला, याला आपण काय छेदात आणि अंशात संख्या असते याला आपण काय म्हणतो, अपूर्णांक म्हणतो. आता या अपूर्णांकाला आपण काय म्हणणार, हा वरचा म्हणजे अंश मोठा आहे, छेद लहान आहे, 3 पेक्षा 17 मोठे येते. याचा अर्थ कसा आहे, अंशाधिक आहे. हा अपूर्णांक कसा आहे, अंशाधिक आहे. याला आपल्याला छेदाधिक बनवायचा म्हणजे याचा छेद मोठा करायचा, अंश लहान झाला पाहिजे. आता अंश तर लहान होणार नाही. आपल्याला काय सांगितलं की या छेदात किती मिळवायचे, म्हणजे 3 मध्ये किती प्लस करायचे, म्हणजे या 17 पेक्षा 3 म्हणजे खालची संख्या म्हणजे छेद मोठा होईल. मग 17 पेक्षा मोठा करण्यासाठी आपल्याला किती मिळवावं लागतील, पहिलेच 3 दिलेले आहेत. आता पहिला पर्याय दिलेला आहे 12. 12 अधिक 3 किती होतील, 12 अधिक 3 15 होतात. तरी सुद्धा 15 17 पेक्षा लहान आहे, उत्तर राहणार नाही. त्याच्यानंतर किती दिलेले आहेत पहा, 13 14 15 असे दिलेले. 12 नंतर 13, त्याच्यानंतर 14, त्याच्यानंतर 15. तर यापैकी 17 पेक्षा जी याची बेरीज जास्त येईल ते असणार आपलं उत्तर. मग 13 आणि 3 16 होतात. आता 15 17 पेक्षा लहान आहे म्हणजे अंश अधिकच आहे. 16 17 पेक्षा लहान आहे म्हणजे अंश अधिकच आहे. आता या ठिकाणी 14 आणि 3 17 होतात. आता या ठिकाणी हे 17 आणि हे 17 आहे, सारखाने झाल्याच्यात अंश आणि छेद समान समान देणार नाही. म्हणजे अंश आपल्याला छेद काय पाहिजे, आपल्याला मोठा पाहिजे. मग छेद जर मोठा पाहिजे तर हेच या उत्तर येणार. 15 आणि 3 18 म्हणजे अपूर्णांक आपला काय बनणार, 17/18. आणि 18 काय झाले, याच्यापेक्षा मोठे झाले. मग मोठे जर झाले असते तर हे छेद आपला कसा झाला, छेदाधिक झाला. म्हणजे छेद अधिक झाला अंशापेक्षा. याला आपलं म्हणणं आपण काय म्हणतात, छेदाधिक. म्हणजे याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक डी हे असणार याचं बरोबर उत्तर 15. मग 15 या ठिकाणी तुमचं उत्तर जर आला असेल तर तुम्ही तुमचा किती नंबरचा, 4 नंबरचा प्रश्न बरोबर त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहू आपण लगेच. 60 ही संख्या दिलेली आहे आणि या 60चे विभाजक, 60चे विभाजक. आता विभाजक म्हणजे काय, म्हणजे या 60 भाग जाणाऱ्या संख्या आपल्याला सांगायच्या. 60 भाग जाणाऱ्या संख्या या ठिकाणी तुम्हाला दोन पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला याचे मूळ विभाजक सुद्धा विचारले जाऊ शकतात. आता मूळ विभाजक कसे काढणार आपण ते आधी पाहू, नंतर याचे विभाजक पाहू काय असणार. मूळ विभाजक जर तुम्हाला विचारलं असतं तुम्ही काय केलं असतं, 60चे सरळ सरळ 6 10 गुणिले 6 6 6 होतात, 10 गुणिले 6 असं लिहू शकतो. याला परत या 10 मी काय लिहू शकतो, 5 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 2, 3 2 6 5 2 10 आणि 10 सगळं 60. म्हणजे 5 या ठिकाणी ना 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे झाले याचे मूळ अवयव. हे काय झाले त्याचे मूळ अवयव आणि हेच तुम्हाला दिलेले पर्याय क्रमांक 1 मध्ये. मग मूळ मुद्दाम हे मध्ये कशामुळे दिलं, कारण तुम्ही या ठिकाणी चुकावं. मग तुम्ही या ठिकाणी कशा पद्धतीने चुकू शकता, तुम्हाला सर असा प्रश्न अशा पद्धतीने विचारला जातो की 60चे मूळ विभाजक काय. मूळ विभाजक असणार हे आणि बरेच मुलं फक्त विभाजक वाचणार, मूळ त्या ठिकाणी दिलेलं नाही, हे म्हणजे दिलेलंच नाही. विभाजकच वाचलं पण त्याला असं वाटू शकतं की मूळ विभाजक विचारलेले असू शकतात. पहिलाच पर्याय त्या ठिकाणी मारणार, पहिला पर्याय त्याचं उत्तर राहणार नाही. मग आपल्याला काय विचारलं, याचे एकूण विभाजक विचारले. म्हणजेच काय विचारला प्रश्न पहा, 60चे सर्व विभाजक. सर्व विभाजक म्हणजे काय, 60ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 60ला 1 भाग जाणार, 1 तर सगळ्या संख्येत भाग जातो. त्याच्यानंतर 2 भाग जाणार, 3 भाग जाणार, 4 पण भाग जातो, 5 पण भाग जातो, 6 पण भाग जातो. 7 भाग जाणार नाही, 8 जाणार नाही, 9 जाणार नाही, 10 भाग जातो. त्याच्यानंतर 10 नंतर 12 पंचे 60, 12 भाग जातो, नंतर 15 भाग जातो, त्याच्यानंतर 20 भाग जातो, त्याच्यानंतर 30 भाग जातो आणि नंतर शेवटी 60 भाग जातो. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 आणि 12. 12 विभाजक असणार येते 60चे. पण असा पर्याय तुम्हाला कोणता दिलेला आहे पहा, 1 2 3 4 5 6 10 12 15 20 30 आणि 60. पर्याय क्रमांक बी हे असणार तुमचं या प्रश्नाचं बरोबर उत्तर. काय काय केलं समजलं असेल तुम्हाला. जर मूळ अवयव विचारलं तर तुम्ही फक्त मूळ संख्या काढणार, 2 2 3 5 मूळ संख्या. पण जर का तुम्हाला एकूण विभाजक विचारलं तर तुम्ही सर्वच्या सर्व ज्या संख्येने या संख्येला भाग जातो 60 ते सर्व संख्या काढणार, सर्व विभाजक काढणार. प्रश्न कळाला असेल आणि उत्तरही कळालं असेल. याच्यानंतरचा प्रश्न याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा लगेच. या ठिकाणी दुसरा प्रश्न तुम्हाला काय विचारला पहा की एकूण 14 लिटर तेल आहे, प्रत्येक बाटलीत 175 मिली याप्रमाणे भरायचं, तर ते सर्व तेलासाठी एकूण बाटल्या किती लागतील. एकूण तेल किती दिलेले पहा, 14 लिटर. 14 लिटर 14 लिटर आणि एक बाटली भरायची 175 ml ची म्हणजे मिलीची. 175 काय मिली मध्ये दिलेली. मग आता कशा पद्धतीने भरणार, तर तुम्हाला हे माहित पाहिजे की
1 लिटर, 1 लिटर म्हणजेच 1000 मिली. 1 लिटर म्हणजे किती? 1000 मिलीलिटर. 1000 मिलीलिटर याचा अर्थ 1 लिटर म्हणजे 1000. मग आपल्याला काय करावं लागेल? 14 लिटरला काय करावं लागेल? 1000 न गुणावं लागेल. या ठिकाणी 14, 1, 2, 3 हे झालं मिलीमध्ये. आणि आपल्याला भागाकारात एक एक बाटली कितीची? 175 मिलीची. आता वरचं बी 1 लिटर म्हणजे 14, एक लिटर म्हणजे 1000, तर 14 लिटर म्हणजे 14,000. 1 लिटर 14 लिटर म्हणजे किती? 14,000 मिलीलिटर. किती असणार आहे? 14,000 मिली असणार. मग हे पण मिलीमध्ये झालं, हे पण मिलीमध्ये झालं. आता आपण याच्या बाटल्या भरू शकतो. कशा भरायच्या पहा. इथे 14,000 आहे, तिथे 175 आहे. कितीचा भाग जाईल? इथं 0, इथं 5. याचा दोन्ही ठिकाणी 5 न भाग जाईल. 5 2 10, 5 3 15. म्हणजे किती? 16 आणि 17 2, 5 5 25. 5 2 10 आणि 5 8 40. या ठिकाणी येणार 2800. त्याच्यानंतर 5 7 किंवा 7 5 35 आणि 7 चोक 28, 400. म्हणजे या ठिकाणी येणार 400 भागाकारात 500 आणि 5 8 40 आणि 0 म्हणजे किती बाटल्या भरणार? 80 बाटल्या या ठिकाणी भरणार. त्या 80 बाटल्या तुम्हाला कशात दिलेल्या आहे पहा. 80 बाटल्या दिलेल्या पर्याय क्रमांक डी म्हणजे 4. पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेल्या आहेत 80 बाटल्या. कशा केल्या? सर्वात पहिले लिटर मध्ये होते, याला मिली मध्ये करून घेतलं. कसं करून घेतलं? आपल्याला माहिती पाहिजे 1 लिटर म्हणजेच 1000 मिली. 1 लिटर म्हणजे 1000 मिली असेल तर 14 लिटर म्हणजे 14,000 मिली असणार. मग अशा 175 मिलीच्या आपल्या बाटल्या भरायच्या. टोटल टोटल किती होते? 14,000. एक बाटली कितीची? 175ची. मग याचा जर भाग केला तर किती येणार? 80 बाटल्या या ठिकाणी आपल्या भरणार. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा काय दिलं तुम्हाला. त्याच्यानंतरच्या प्रश्नात तुम्हाला दिलेले आहे की एका दिवसाचे एकूण सेकंद किती? एका दिवसात सेकंद किती होतात? मग सेकंद कसे काढायचे? तुम्हाला माहिती आहे दिवस किती घंट्याचा असतो? एक दिवस असतो 24 घंट्याचा. बरोबर, 24 लिहून घेतले. एक घंटा कितीचा असतो? एक घंटा असतो 60 मिनिटाचा. आणि एक मिनिट कितीचा असतो? तर तो असतो 60 सेकंदाचा. काय केलं? 24 घंट्याचा एक दिवस, एक घंटा 60 मिनिटाचा आणि एक मिनिट 60 सेकंदाचा. याचा गुणाकार करा, तुम्हाला उत्तर भेटून जाईल. कसं करणार पहा. या ठिकाणी 1 आणि 2 शून्य येते, 2 शून्य देऊन टाकले. त्याच्यानंतर आधी पाहिजे 6 1 6 6 इंटू 24 आणि 6 इंटू 2 12 13 आणि 1 14 144. आता या 6 आणि याला गुणा. 6 इंटू 24 6 इंटू 24 25 26. 6 1 6 7 आणि 1 8. म्हणजे या ठिकाणी 8 6 4 86,400. 86,400 हे काय असणार याचं? बरोबर. तर 86,400 सेकंद. पर्याय क्रमांक सेकंद असणार आहे. सेकंद. पर्याय क्रमांक दिलेला आहे तुम्हाला बी. हे काय असणार याचं? बरोबर आन्सर. पर्याय क्रमांक बी असणार याचा करेक्ट आन्सर 86,400 सेकंद. त्यानंतर काय प्रश्न दिला तुम्हाला? एक बेरीज दिलेली, सरळ सरळ बेरीज दिलेली. पॉईंटची बेरीज तुम्ही करू शकता. कशा पद्धतीने दिली? 33.3 33.3. त्याच्यानंतर दिलेले तर 3.33 3.33. त्याच्यानंतर काय दिलेले? 3.0033 3.0033. त्याच्यानंतर दिलेले 3.0333 3.0333. काय केलं माहिती का? ज्यावेळेस पण बेरीज वजाबाकी असते तुम्ही पॉईंट खाली पॉईंट लिहून घेणार. आधी सर्व पॉईंट खाली काय करणार? पॉईंट लिहून घेणार. मग याची जर आपण बेरीज करायची म्हणलं कशी करणार? आता या ठिकाणी 4 अंक येईल, पॉईंटच्या नंतर 1 2 3 4 सर्व ठिकाणी 4 4 अंक करा. इथे 4 येते, इथे 4 येते, इथे 2 येते, मग 2 शून्य देऊन टाका. 4 अंक झाले. इथे एकच अंक आहे, 3 शून्य देऊन टाका. 4 अंक होतील. याच्या समोर 1 2 3 पॉईंटच्या इकडे पण 3 2 2 अंक झाले. या ठिकाणी आता तुम्हाला समजलं असेल याची बेरीज करणं सोपं जातं. कसं जातं? 3 आणि 3 6 होतात. 3 आणि 3 6 होतात. या ठिकाणी 3 आणि 3 6 होतात. या ठिकाणी 3 आणि 3 6 होतात. पॉईंट खाली पॉईंट येणार आणि 3 × 12 या ठिकाणी येणार 12. 12.66 66. 12.66 66 तुम्हाला कशात दिलेले? 12.66 66 दिलेले. पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी हे असणार याचं बरोबर उत्तर. लगेच पाहू याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे. याच्यानंतरचा प्रश्न आता याच्यानंतरचा जो प्रश्न विचारला तुम्हाला तो कॅलेंडरचा प्रश्न विचारला. त्याच्यात काय विचारलं? एका वर्षी 24 सप्टेंबर दिलं. 24 सप्टेंबर दिलं. 24 सप्टेंबर आणि 24 सप्टेंबरला तुम्हाला सांगितलं काय? मंगळवार आहे. कोणता वार आहे? मंगळवार म्हणजे ट्यूजडे. मंगळवार ट्यूजडे. त्याच्यानंतर मंगळवार जर असेल तर सांगितलं की तर पुढचा मंगळवार कधी येईल? पुढचा मंगळवार कधी? तुम्हाला माहिती पाहिजे कोणताही वार 7 दिवसाच्या नंतर 8व्या दिवशी. 7 दिवसाच्या नंतर 8व्या दिवशी रिपीट होतो. मग जर का तो वार रिपीट होत असेल तर या ठिकाणी आता 24 मध्ये जर मी +7 केले, प्लस जर का 7 केले तर +7 केल्याच्या नंतर किती येतील? सर्वात म्हणजे महत्वाचं हे की सप्टेंबर महिना किती दिवसाचा असतो? सप्टेंबर महिना असतो 30 दिवसाचा.
मला सर्व महिने आणि ते किती दिवसासाठी असतात ती माहिती पाहिजे. मग सप्टेंबर महिना असतो 30 दिवसाचा. मला 24 मध्ये 6,000 मिळवले तर किती होतात? 30 होतात. म्हणजे 30 तारीख निघून झाली. आणि 7वा दिवस कोणता यायला? तर 7वा दिवस यायला तो म्हणजेच 1 तारीख. म्हणजे या ठिकाणी सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर ज्यावेळेस येईल ती 1 ऑक्टोबरला राहणार मंगळवार. मंगळवार कसं करणार? असं नाही समजता, हे नाही समजता अजून कशा पद्धतीने करू शकतो याला असं पहा. तुम्ही काय करा, 24 घेतले, नंतर 25 तारीख येईल, नंतर 26 येईल, नंतर 27 येईल, नंतर 28 येईल, नंतर 29, नंतर 30 येईल. आता 30 नंतर 31 येणार नाही, कारण या महिन्यात किती दिवस येतात? 30 दिवस आहे. या ठिकाणी येणार 1 तारीख. मग 24 ला कोणता होता? मंगळवार होता, नंतर बुधवार, नंतर गुरुवार, नंतर शुक्रवार, नंतर शनिवार, नंतर रविवार, नंतर सोमवार आणि या ठिकाणी कोणता आला? मंगळवार. कोणता दिवस आला? तर मंगळवार या ठिकाणी असणार. मग आपले उत्तर काय येणार? मंगळवारचा 1 ऑक्टोबर रोजी. या ठिकाणी तारीख दिली 1 ऑक्टोबर दिली तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. पर्याय क्रमांक बी मध्ये दिला ऑप्शन बी. हेच राहणार आपल्या याचं बरोबर उत्तर. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. त्याच्यानंतर परत तुम्हाला एक समीकरण दिलेले आहे. समीकरण काय दिलेले आहे? 2.05. 2.05. त्याच्यानंतर विचारलं अधिक 1.01 सॉरी 1.01 प्लस 1.01 इंटू म्हणजे गुणाकार दिला 2.99. 2.99. पण या ठिकाणी विचारलं काय तुम्हाला? याची सर्वात जवळची किंमत काढायची, म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढायची. म्हणजे परफेक्ट उत्तर नाही काढायचं. याला असं तुम्ही पॉईंट मध्ये गुणाकार करून घ्यायचा नाही. याला काय करायचं? पूर्ण संख्येत घ्यायचं. पूर्ण संख्येत कसं घेणार? तर या ठिकाणी पहा, हे 2.0 येतं. आता पॉईंटच्या नंतर 0 आहे ना, पॉईंटच्या नंतर 0 1 2 3 4 5 असं जर असेल तर तुम्ही पहिलाच अंक घेणार, समोरचा नाही. पण या ठिकाणी 0च्या जागी 6 असतील, 0च्या जागी 7 असतील, 8 असतील, 9 असतील, तर तुम्ही या 2च्या जागी 3 घेणार. 2च्या जागी 3 घेणार. मग या ठिकाणी 0 आहे, मग 0 असल्यावर आपण याला फक्त 2च घेणार. प्लस 1.0 आहे. आता परत 0च्या नंतर या पॉईंटच्या नंतर 0 आहे, 0 1 2 3 4 असेल तर आपण काय घेणार? एकच घेणार, जी आहे ती संख्या घेणार. पण 6 7 8 9 जर असतील तर आपण 1च्या जागी 2 घेणार. इथं किती यावं लागतील? एकच घेणं लागेल गुणाकारात. आता पहा, 2च्या नंतर पॉईंट आहे, पॉईंटच्या नंतर 9 येते. याचा अर्थ आपण काय घ्यावं लागेल? या ठिकाणी 2च्या जागी आपल्याला 3 घेणं लागतील. पुढचा अंक घेणं लागेल. मग याचा अगोदर गुणाकार करणार 3 1 3 अधिक 2 किती येणार? याचं उत्तर येणार 5. याचं उत्तर किती येणार? 5. एकदम सोपा प्रश्न होता, फक्त अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू तुम्हाला घेता आली पाहिजे. मग 5 ऑप्शन क्रमांक कशात दिलेला आहे? 5 दिलेला आहे आपल्याला पर्याय क्रमांक बी. 5 दिलेला आहे पर्याय क्रमांक बी. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. याच्यानंतर तुम्हाला विचारलं 250 पैकी 50 रुपये खर्च झाले तर शिल्लक किती रुपये राहिले? म्हणजे टक्केवारीत प्रश्न विचारला. टक्केवारीत प्रश्न काय विचारला? सर्वात पहिले होते 250 रुपये. आता या 250 मधून वजा किती झाले? 50 झाले. राहिले किती? 200 रुपये राहिले. पण सरळ सरळ आपण म्हणू शकतो ना की सुरुवातीला किती होते? 250 होते. राहिले किती? 200. किती टक्के राहिले? करा टक्केवारी. 100 गुणिले 100 करा. 1.1 कटलं. माझ्या ठिकाणी 25, या ठिकाणी 200. 25 जर आपण भाग दिला, 25 भाग दिला काय केलं? 10 5नच भाग होतो. 5 5 25 आणि 5 20 या ठिकाणी गुणिले 40 आणि 5 8 40 आणि या ठिकाणी 10 गुणिले 8 झाले 80%. म्हणजे अजून आपल्याकडे किती पैसे बाकी येतात? 80% रक्कम आपल्याकडे शिल्लक आहे. तर 80% तुम्हाला दिलेले पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणजे डी मध्ये. पर्याय क्रमांक डी असणार आपल्या याचं बरोबर उत्तर. हे तुमचं बरोबर आलंच असेल, कारण एकदम सोपा प्रश्न होता. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पाहिला लगेच. याच्यानंतर प्रश्न दिला तुम्हाला एका गटातील 8 पैकी 3 खेळाडू. होऊ शकतो तुम्हाला जास्त फास्ट वाटत असेल, पण आपल्याला पूर्ण प्रश्न कंप्लीट करायचे, त्यासाठी एवढं फास्ट चालू आहे. मग आता या ठिकाणी पहा, तुम्हाला दुसरा प्रश्न काय दिला? एका गटातील 8 पैकी 3 खेळाडू स्पर्धेत भाग घेणार आहेत. या गटात एकूण 200 खेळाडू आहेत, तर स्पर्धेत किती टक्के खेळाडूंनी भाग घेतला? तर किती टक्के खेळाडूंनी भाग घेतला? परत टक्केवारीचा एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. टक्केवारी तुम्हाला काय विचारलं? सर्वात पहिले खेळाडू किती होते? एकूण खेळाडू होते 200. एकूण खेळाडू जर 200 असतील आणि त्याच्यात आता याच्या आधी आपण अशा पद्धतीने काढू. आपल्याला काय सांगितलं की 8 जर खेळाडू असले तर या 8 पैकी 3 जण खेळात भाग घेतात. 8 जर असले तर 8 पैकी 3च जण भाग घेतात. मग 8 जर असले तर 3 घेतात, तर 200 जर असले तर किती घेतील असा आपल्याला प्रश्न विचारला. 8 होते ना, 8 पैकी 3 जण घेतात भाग. म्हणजे जर का 8 8चे ग्रुप पाडले तर त्या 8 पैकी 3 जण भाग घेतात. तर असे एकूण 200 येतात. 200 पैकी किती घेतील? आता पहा, तुम्हाला मी एक ट्रिक सांगितली होती किंवा एक कन्सेप्ट सांगितला होता क्रॉस मल्टिप्लिकेशनचा. अशा पद्धतीचे प्रश्न आपण क्रॉस मल्टिप्लिकेशनच करणार. कसे? 8 पैकी 3 तर 200 पैकी किती? मग याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करण्यासाठी आपण काय करणार? जिथं 2 संख्येचा गुणाकार आहे त्या संख्या वर घेणार. जसं की हे पहा, 2 संख्या येतात. मग या ठिकाणी 200 गुणाकार 3 भागाकार. तर याचा भागाकार चिन्ह सोबत होणार, मग 8 खाली घेणार. ज्या संख्येचा गुणाकार चिन्ह सोबत होतो ती संख्या खाली घेणार आपण.
असं केल्याच्या नंतर आता पहा 8 दुनी 16 राहिले किती 4 आणि झाले किती 40 8 पंच 40 म्हणजे 25 3 75. आता 75 विद्यार्थ्यांनी भाग घेतला 200 पैकी 75 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि हे किती टक्के येतं हे कसे कळणार बा 75 भागाकारा 200 200 पैकी 75 भाग घेतला याची काढायची टक्केवारी म्हणून 100 गुणाकारात 100 काऊन कारण टक्केवारी काढायची हे 2 शून्य कटले हे 2 शून्य कटले राहिले किती 75 भागाकारात तर याचा करा गुणाकार का 32 6 उरला 1 बेसाठी 14 उरला 1 दिला पॉईंट झाले 10 आणि बे पंच 10 37.5% विद्यार्थी. तर या ठिकाणी आता विचार करा या स्पर्धेत किती टक्के खेळाडूंनी भाग घेतला तर किती टक्के खेळाडूंनी भाग घेतला 37.5. पर्याय क्रमांक काय दिलेले 3 मध्ये म्हणजे सी मध्ये पर्याय क्रमांक सी हे असणार आपल्या याचं बरोबर उत्तर. आला असं नसेल आलं तर या ठिकाणी परत एकदा बघा काय केलं होतं 8 पैकी 3 विद्यार्थी भाग घेतात सांगितलं तर 200 पैकी किती घेतील ते किती घेतील 75. कशा पद्धतीने केलं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता वेळेस ज्या ठिकाणी क्वेश्चन मार्क असतो त्या संख्येचा गुणाकार ज्याच्यासोबत होतो ते खाली घेतो आणि ज्या ठिकाणी 2 संख्या असतात त्या वर घेतो. मग आलं किती 75 आणि 75 किती पैकी 200 पैकी मग 75 200 पैकी तर याचं टक्केवारी करायची म्हणजे गुणिले 100 करावं लागतं. मग 2 शून्य कटले कारण ही वर येते खाली येते भागाकारात असल्याच्या नंतर शून्य काय होतात कट होतात 2 शून्य कटले राहिले 75 भागिले 2 याचं उत्तर येतं 37.5%. किती येतं 37.5%. पाहू लगेच त्याच्यानंतरचा प्रश्न. आता या ठिकाणी तुम्हाला एक आलेख दिलेला आहे एकदम सोपा आलेख दिलेला आहे. याच्यात काय विचारलं पण अशा आलेखवरचे प्रश्न एकदम सोपे असतात. याच्यात विचारलं पुढे दिलेल्या स्तंभलेखात वाहनांची संख्या दर्शवली आहे त्यावरून प्रश्नांची उत्तरं द्या. म्हणजे किती वाहन आहे आणि त्या ठिकाणी काही वस्तू म्हणजे काय काय दिलेलं आहे पहा सायकल दिलेली आहे मोटरसायकल दिलेली आहे सरळ सरळ आपण लिहून घेऊ सायकल नंतर मोटरसायकल आहे त्याच्यानंतर रिक्षा आहे आणि बैलगाडी काय काय आहे रिक्षा आहे आणि बैलगाडी अशा पद्धतीने 4 वाहनं दिलेले आहेत. 4 वाहनात सांगितलं तुम्हाला की सायकल किती आहे पहा 30 सायकलच्या खाली सायकल किती असणार 30. त्याच्यानंतर मोटरसायकल किती आहे तर 25. रिक्षा आहे किती आहे रिक्षा 5 आणि बैलगाडी आहे 15. 5 आणि 15. आता याच्यातून प्रश्नात काय विचारलं तुम्हाला प्रश्न काय विचारला ते प्रश्नात तुम्हाला काय विचारलं की वाहनांची संख्या उतरत्या क्रमाने लावल्यास जे उतरत्या क्रमाने लावायची आता उतरत्या क्रमाने लावतो वेळेस आपण काय करतो सर्वात मोठी आधी घेतो नंतर छोटी छोटी घेतो कारण उतरता क्रम कसा असतो अशा पद्धतीने उतरता क्रम असतो म्हणजे वरची मोठी खाली खाली यायलो आपण मग सर्वात मोठी किती होती 30 होती नंतर किती होती 25 होती त्याच्यानंतर किती आहे 15 आहे आणि त्याच्यानंतर किती आहे 5 आहे. तर याच्यानंतर काय सांगितलं लावलं शेवटून दुसरं वाहन आता शेवटून दुसरं वाहन तर हे ना खालून दुसरं वाहन 15 मग 15 काय बैलगाडी आहे मग याचं उत्तर असणार बैलगाडी बैलगाडी असणार याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक डी ऑप्शन काय असणार याचं डी असणार. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं 1600 चे एक उपकरण दुकानदाराने 2000 विकले असता 2000 रुपयाला विकले असता होणारा नफा किती पहा 1600 रुपये होते म्हणजे 1600 आणलेली वस्तू होती त्याने विकली ती 2000 20,000 झाले 2000 ती विकली किती झाली 2000 विकली. मग याचा आता इथून इथपर्यंत त्याला किती रुपयाचा फायदा झाला तर 400 रुपयाचा फायदा झाला. फरक जर काढला तुम्हाला कळून जाईल किती रुपयाचा नफा झाला 400 रुपयाचा नफा. जर 400 रुपयाचा नफा झाला असेल कितीवर 1600वर 400चा नफा 1600वर कशामुळं मग टक्केवारी काढायची म्हणून 100 1600 रुपयात त्याने वस्तू आणली होती त्याच्या खिशातून 1600 गेले आणि कमवले किती त्याने त्याच्यावर 400 मग 1600वर 400 रुपये नफा 1600वर 400 रुपये त्यानं शिल्लक घेतली. मग आपण काढणार याची टक्केवारी तर आपल्याला नफ्याची टक्केवारी विचारली का बरोबर नफा किती टक्के झाला विचारला 1 2 शून्य घटले का 1 2 शून्य घटली. आता इथे 8 भाग जातो इथे 8 भाग जातो परत एकदा खाली लिहून घेऊ 400 भागिले 16 या ठिकाणी 8 2 16 आणि 8 45 म्हणजे 50 या ठिकाणी किती 50 भागिले 2 25%. 50 भागिले 2 पाहिला 25% येणार म्हणजे 25% पर्याय क्रमांक डी हे आता आपलं बरोबर उत्तर. एकदम सोपे सोपे गणित आहेत याच्यात आजचा प्रॅक्टिस आहे एकदम सोपा याच्यात एकही गणित असं नाही ज्याच्यात तुम्हाला कन्फ्युज होईल किंवा तुम्ही अवघड वाटायला असं एकही याच्यात या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही. आता याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा
आता एक जरा चांगला प्रश्न या ठिकाणी विचारला, जसं की आपण आता नेमकंच म्हणलं की एकदम सोपे प्रश्न आहे, त्याच्यामुळे जरासा अवघड वाटणार आहे. अवघड वाटत असेल पण एकदम सोपा आहे. कशा पद्धतीने पहा, या ठिकाणी तुम्हाला विचारलं की 1000 ची 10 वर्षामध्ये दाम दुप्पट होण्यासाठी लागणारा व्याजाचा दर काय राहील? काय असेल पाहिजे का दर शेकडा किती राहील? म्हणजे पहा, एक समजा मी 1000 रुपयाची वस्तू घेतली किंवा 1000 रुपये व्याजाने घेतले, तर दाम दुप्पट व्हायले म्हणजे त्याचे 2000 व्हायले आणि 2000 व्हायले याचा अर्थ याच्यावर व्याज किती लागायला? 1000 रुपयावर किती व्याज लागायला? तर 1000 रुपये व्याज लागायला. सोपं सोपं आहे ना. दाम दुप्पट व्हायली म्हणजे तेवढीच संख्या वाढायली, म्हणजे तेवढ्यानंच ती किंमत वाढायली. 1000चे 2000 व्हायले, याचा अर्थ 1000 रुपये तर मी घेतलेलेच आहेत. आणि दाम दुप्पट व्हायली म्हणजे त्याच्यावर अजून 1000 रुपये काय आलं तर व्याज यायले, म्हणजे 1000 रुपये काय असणार? व्याज असणार. मग आपलं सूत्र तुम्हाला माहित असेल काय असतं. सूत्रात आपण डायरेक्ट मांडू शकतो की व्याज बरोबर सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि भागाकारात असतात 100. व्याज किती आलं? 1000 व्याज आलं. कुठून आलं? कुठून आलं? काही अडचण आहे काय? 1000च्या 2000 झाले म्हणजे 1000 रुपये व्याजच असणार त्याच्यावर. कोणी स्वतःहून असं तर देणार नाही ना की मला आवडलं म्हणून 1000 रुपये घ्या, असं तर देणार नाही कोणी. 1000 रुपये कशाचे? हे 1000 रुपये हे त्याच्यात व्याजाचेच 1000 रुपये येतात. मग दाम दुप्पट व्हायली म्हणजे 1000चे 2000 व्हायले, याच्यात 1000 रुपये व्याज आलं. व्याज आपण या ठिकाणी घेतलं. मुद्दल किती होती? मुद्दल तर 1000 रुपयेच होती. मुद्दल घेतली 1000 रुपये. मुदत किती होती? तर मुदत या ठिकाणी दिलेली आहे का तुम्हाला? 10 वर्ष. 10 वर्षात मुदत म्हणजेच काय? टाइम, वेळ किती आहे? 10 वर्षे. दर तुम्हाला या ठिकाणी काढायचा, दर भागिले 100. आता या ठिकाणी 1 0 1 0 कटला, 1 0 1 0 कटला, राहिले किती? 100. या ठिकाणी दिले 1000. आता हे पहा, हे भागाकार असतं. हे इकडे खाली येतील, इकडे वर येते, इकडे खाली येतील 100. बरोबर राहिलं काय? फक्त इकडे दर राहिला. 1 2 0 कटले, 1 2 0 कटले, राहिले किती? दर काय आला? दर आला 10. दर काय आला? 10%. एकदम सोपं होतं. 10% दराला कसा आला? परत समजलं नसेल तर एकदा मागे घेऊन पहा. 10 म्हणजे त्याच्यात पर्याय क्रमांक डी असणार आपल्याचं बरोबर उत्तर. याचा पर्याय क्रमांक काय असणार? डी असणार. त्याच्यानंतरचा प्रश्न बघू घ्यायचा आपण. आता या ठिकाणी परत एक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिला. काय दिला पहा, अशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आताचा प्रश्न सोडवला त्याच पद्धतीने प्रश्न दिलेला आहे, म्हणजेच व्याजाचा प्रश्न दिलेला आहे. आणि याच्यात काय विचारलं तुम्हाला? 2000 चे दर साल दर शेकडा 10 दराने 219 दिवसाचे. त्याच्या मागे काय होतं? तुम्हाला दाम दुप्पट केली होती ते काढायला सांगितलं होतं. आता काय केलं? या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की 219 दिवस दिलेले. आता दिवसाचे तर आपण काढले नाही, मग कसं काढणार? सर्वात पहिले तुम्हाला माहिती पाहिजे, तुम्हाला काय करायचं? व्याज काढायचं. व्याज काढण्यासाठी आपल्याला माहिती आहे व्याज बरोबर मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि भागाकारात असतात 100. हे सूत्र माहिती. याच्या अगोदरच्या याच्यात पण आपण हेच वापरणार, आता पण हेच वापरणार. व्याज आपल्याला काढायचं. आपल्याला मुद्दल किती दिलेली आहे? मुद्दल आपल्याला दिलेली आहे 2000. दर आपल्याला दिलेला आहे का? दर दिलेला आहे 10%. आणि मुदत आपल्याला 219 दिवस अशा पद्धतीने दिलेले आहे. आपण 2000 लिहून घेऊ. त्याच्यानंतर दर लिहून घेऊ आधी 10 गुणिले 219. आणि या ठिकाणी दिवस दिलेले आहेत. आता वर्ष जर असतं तर आपण डायरेक्ट घेऊ शकत होतो, पण या ठिकाणी दिवस दिले. आणि दिवस दिले तर आपण काय करायचं असतं? ज्यावेळेस पण तुम्हाला दिवस दिले त्यावेळेस तुम्ही काय करणार? एका वर्षात जेवढे दिवस असतात त्यांना भाग देणार. एका वर्षात किती दिवस असतात माहिती आहे तुम्हाला? 365. 365 दिवस असतात. आणि एक भागाकारात ते 100 दशांश तशी अशा पद्धतीने लिहून घेणार. आणि या ठिकाणी जर महिने दिले असते तर या ठिकाणी तुम्हाला दिलं 2 महिने, तर तुम्ही काय करणार? 2 भागिले 12. म्हणजे महिने जर दिले तर 12 भाग देणार आणि दिवस दिले तर 365 भाग देणार. वर्षाचा तर डायरेक्टच घेणार. या ठिकाणी पहा, 1 आणि 2 शून्य कटले. या ठिकाणी 1 आणि 2 शून्य कटले. आता व्याज काढणार आपण. व्याज बरोबर 200 गुणिले 219 भागाकारात 365. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 0. दोन्ही ठिकाणी 5 न भाग जाईल. आणि दोन्ही ठिकाणी 5 ला भाग दिले त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे 5 × 20 राहिले किती? 40. आणि 5 × 7 35 राहिले 1 36 5 3 15 73. आता 73 ने 219 ला भाग द्यायचा. 73चा टेबल नाही म्हणायचं या ठिकाणी. अशा पद्धतीने ज्यावेळेस पण दिलेलं राहील याचा अर्थ इथं भाग जाणारच. नक्की भाग जाणार. मग किती भाग जाईल? 3 त्रिक 9 होतात ना, याचा अर्थ 3नच भाग जाणार. करून पहा. 3 त्रिक 9 आणि 3 7 21 म्हणजे 3 न भाग चालला. किंवा 7 त्रिक 21 जर केलं तुम्ही तर 210 होतात. आणि 3 त्रिक 9 केलं तर 9 म्हणजे 210 अधिक 9 219 होतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही भागाकार करू शकता. मग आता या ठिकाणी 3 × 12 म्हणजे व्याज बरोबर 3 × 12 म्हणजे 120 रुपये. व्याज किती येणार? व्याज येणार 120 रुपये. 120 कशात दिलेले आहे? एक पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए राहणार आपल्या याचं बरोबर उत्तर. कसं केलं समजलं असेल, नसेल समजलं थोडासा व्हिडिओ मागे घ्या, परत एकदा चेक करा. याच्यानंतरचा प्रश्न आपण लगेच
पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, 8092 हे 4 अंक प्रत्येकी एकदाच वापरून होणारी 4 अंकी सर्वात लहान सम आणि समसंख्या काय असणार? बस सोपा प्रश्न काय दिला पहा, 8092 8092 1 2 3 आणि 1 4 4 अंक दिले. सर्वात लहान संख्या तयार करायची बरोबर, आणि ती सम असली पाहिजे. आता सर्वात लहान संख्या तयार करू आधी. सर्वात पहिले पहा 0 2 8 9. तुम्हाला मी सांगितलं होतं की लहान संख्या ज्यावेळेस पण बनवायची असते त्यावेळेस सर्वात लहान अंक आधी घ्यायचा. पण या ठिकाणी सर्वात लहान अंक आधी घेतल्यावर ही 4 अंकी संख्या नाही, ती फक्त 3 अंकी संख्या बनली. मग 0 तर आधी आपण आधी घेऊ शकत नाही. मग 0 आधी घेऊ शकत नाही, मग आपण काय करणार, 0 पेक्षा मोठी संख्या, थोडीशी मोठी संख्या, मग ती संख्या 0 पेक्षा थोडीशी मोठी जी संख्या असते ती आधी घेणार. मग ती किती आहे, 2 आहे. नंतर 0 घेणार, नंतर 8 घेणार, नंतर 9 घेणार. आता ही झाली सर्वात लहान संख्या, ही झाली सर्वात लहान 4 अंकी संख्या. पण तुम्हाला विचारलं समसंख्या, आणि ही काय आहे, ही विषम संख्या. ही काय आहे, विषम संख्या. कशामुळे, कारण एकक स्थानी 9 येतं. मग एकक स्थानी 9 याचा अर्थ ही संख्या विषम आहे. मग ही संख्या तर आपलं उत्तर येणार नाही. मग आपण काय करावं, 2 शून्य जसं तसे ठेवणार आणि या शेवटच्या 2 अंकाची अदलाबदल करणार. 9 इथे येतील आणि 8 या ठिकाणी येतील. ही झाली समसंख्या. समसंख्या करण्यासाठी काय करणार, शेवटच्या 2 अंकाची अदलाबदल करणार. ही झाली समसंख्या. सम आणि सर्वात लहान संख्या या 4 अंकापासून सम असली पाहिजे आणि लहान असली पाहिजे, म्हणजे ही होणार 2098. 2098 तुम्हाला 2098 पर्याय क्रमांक सी ही येणार आपली याचं बरोबर उत्तर. आता बऱ्याच जणांनी याचं उत्तर हे काढलं असं 2089 पर्याय दिला आहे. 2089 तुम्हाला 4 पर्याय दिले आहे, पण 4 पर्याय म्हणजे डी पर्याय आपला राहणार नाही. आपला पर्याय राहणार पर्याय क्रमांक सी. त्याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला पहा. आता या ठिकाणी तुम्हाला काय विचारलं की 9, 15, 18 यांनी विशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? पहिली दिली 130, त्याच्यानंतर 240, त्याच्यानंतर 300 270 आणि नंतर दिलेले 180. आणि कशाने भाग गेला पाहिजे, 9, 15 आणि 18. 9, 15 आणि 18. तर 9, 15 आणि 18 याची जर पाहायचा झाला आपल्याला सगळ्यात पहिले आपण याला काय करू, सर्वात मोठी संख्या कोणती आहे पर्याय ते पाहू. सर्वात मोठी संख्या 270 आहे. आता जर या तीनही संख्येने इथं भाग गेला तर आपल्या बाकीचे पर्याय चेक करायचं काम नाही. मग आपण काय करू, सर्वात पहिले 9 न भाग करू. 9 त्रिक 27 आणि 0 नंतर भाग जातो, म्हणजे 9 न भाग चालला येईल. 15 न भाग जाईल का, एकच आणि 15 आहे आणि 3 आणि 5 न भाग गेला पाहिजे. 15ची कसोटी काय असती, 3 न आणि 5 न जर भाग जात असेल या संख्येला तर या संख्येला 15 ने भाग जाणार. मग याचा अर्थ 3 न भाग जाण्यासाठी दोन्हीची बेरीज 7 आणि 2 9 होतात. मग 9 याचा अर्थ 3 न भाग जाणार आणि एकच स्थानी 5 म्हणजे 5 ने पण भाग जाणार, म्हणजे या संख्येत पण भाग चालला. 18 न भाग जाण्यासाठी एकतर 9 न भाग गेला पाहिजे आणि एकतर 2 न भाग गेला पाहिजे. 2 साठी समसंख्या आहे म्हणजे 2 न भाग जाणार, आणि 9 न भाग जाण्यासाठी 3 न भाग गेला पाहिजे, म्हणजे 7 न आणि 7 आणि 2 9 होतात, म्हणजे 3 न भाग जातो. म्हणजे या ठिकाणी 18 पण भाग जाणार आणि आपलं 270 हे उत्तर असणार. 270 हे उत्तर असणार आणि ते दिलेले पर्याय क्रमांक सी मध्ये. पर्याय क्रमांक सी आपण आपल्याला बरोबर उत्तर. कशा पद्धतीने केलं समजलं असं. 15ची कसोटी काय होती, 3 5 15 आणि 18ची 9 2 18. 9 आणि 8 भाग गेला तर 18 ने जातो, 3 आणि 5 ने गेला तर 15 ने जातो, म्हणजे 270 हे काय असणार आपलं बरोबर उत्तर असणार. आता मी 270 चा अगोदर कशामुळे चेक केले, कारण सर्वात मोठे 270 होते. दुसरी संख्या 270 पेक्षा मोठी नव्हती. जर का दुसरी संख्या असती जी 270 पेक्षा मोठी असती तर आधी ती चेक केली असती. याच्यानंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा, 68 92 यांचा मसावी 4 आहे तर त्यांचा लसावी किती असेल. याच्यात तुम्हाला लसावी आणि मसावी मध्ये एकच सूत्र लक्षात ठेवायचं. काय ठेवायचं माहितीये का, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर, बरोबर म्हणजे काय येतं, लसावी गुणिले मसावी मसावी, हे एकच सूत्र असतं. पहिली संख्या तुम्हाला दिलेली आहे, काय दिलेली आहे, पहिली संख्या आहे 68, लिहा 68. दुसरी संख्या दिलेली आहे, काय दिलेली आहे 92, लिहून घ्या 92. लसावी तुम्हाला विचारला का, लसावी तुम्हाला विचारलेला आहे म्हणजे लसावी, आणि मसावी तुम्हाला दिलेला आहे किती, मसावी दिलेला आहे 4. मसावी दिलेला आहे 4. आता पहा इकडे जी संख्या आहे ती इकडे घ्यावं लागेल, कारण इकडे लसावी फक्त लसावी राहील, आपल्याला लसावी काढायचा आणि एक 4 अंकात येतं, मग हे अंकात इकडे येते, मग हे गुणाकारात येतं, हे भागाकारात येणार या ठिकाणी. मग लसावीच्या या ठिकाणी 68, गुणाकारात 92 आणि भागाकारात राहतील 4, आणि या ठिकाणी आपल्याला मिळणार लसावी. लसावी कशामुळे या ठिकाणी राहणार, कारण लसावी तर दिलेलं आहे अक्षरात,
आणि बाकी जे काही अंक दिलेलं असेल ते एक साईड घेणार, अक्षरात जे दिलेले आहे ते एक साईड घेणार. मग 4 या ठिकाणी आपण भाग देऊ शकतो. 4 भाग देणार आपण 92. मग 4 दोन्ही 8 होतात आणि 4 त्रिक 12. याला 23 या ठिकाणी आले. मग या ठिकाणी 23 या अशा पद्धतीने भाग आपल्याला अवघड करू शकतो. मग त्या ठिकाणी अजून आपण सोपं काय करू शकतो, या ठिकाणी 4 घेतले, या ठिकाणी 92 घेतलं, ते आपण 68 भाग देऊ. कारण 23 ला भाग देणं अवघड वाटत होतं, 68 ला आधी भाग देऊ 4 ला. कारण 92 ला दिला तरी तेच उत्तर येणार, 68 ला दिला तरी तेच उत्तर येणार, याच्यावर उत्तर चेंज होणार नाही. मग या ठिकाणी आता काय करू आपण, 4 ला जर भाग दिला तर 4 1 4 उरले किती 2 आणि झाले किती 28. 4 7 28 म्हणजे 17. 17 गुणिले 92 बरोबर येणार आपल्या आता 6वी. हेच राहणार आपल्याला साईड. याची जर बेरीज केली 17 1 17, 17 2 34 आणि 17 9 153, 54 55 56 म्हणजे 156 हे राहणार याचं उत्तर. 15 64 उत्तर दिलेले. 15 64 कशात दिलेले, पर्याय क्रमांक 4 मध्ये. पर्याय क्रमांक डी हे काय दिलेले या ठिकाणी बरोबर उत्तर दिलेले. कशा पद्धतीने गुणाकार केला तुम्हाला कळाला असेल. फक्त तुम्हाला काय ठेवायचं, पूर्ण नसावी आणि मसावी या पूर्ण टॉपिक मध्ये फक्त एकच फॉर्म्युला, एकच सूत्र या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कशामुळे तुम्हाला या ठिकाणी कधी कधी पहिली संख्या विचारू शकतात, कधी दुसरी संख्या विचारू शकतात, कधी अशा पद्धतीने नसावी विचारतील किंवा मग मसावी विचारतील. कोणती एक गोष्ट विचारतील, 3 गोष्टी दिलेल्या असतील. याच्यातून तुम्ही नसावी आणि मसावी काढू शकता. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आता, त्याच्यानंतरचा आपला शेवटचा प्रश्न या ठिकाणी राहिलेला आहे. आणि शेवटचा प्रश्न आपला काय असणार आहे, एक मोटर म्हणजे एक गाडी दिलेली, एक मोटर दिलेली, ए स्थानापासून बी पर्यंत 210 किलोमीटर अंतरावर जाते. ए पासून बी पर्यंत 210 आहे, म्हणजे त्या ठिकाणी एक ठिकाणी ए, दुसरं ठिकाण या ठिकाणी असणार बी, आणि एक टोटलचे डिस्टन्स दिलेले ते दिलेले 210 किलोमीटर. 210 किलोमीटरचा अंतर या ठिकाणी दिलेले. आणि याच्यात सांगितलं की 9:30 वाजता सकाळी ती निघाली आणि दुपारी 1 वाजता पोहोचली. तर या ठिकाणी तिला सरासरी वेग किती असणार ते आपल्याला विचारलं. कसा कळणार, टोटल सकाळी निघली 9:30 आणि पोहोचली किती तर 1 ला, दुपारी 1 ला. मग किती टाइम झाला या ठिकाणी, 9च्या नंतर 10 घ्या, 10 घेतले तर 11 12 आणि 1 म्हणजे 3 तास. 3 तास पूर्ण अधिक अर्धा तास हे 1/2 हा तास किती झाले, 3 अधिक 1/2 म्हणजे त्याचा जर आपण बेरीज केली कशी ती पहा, 3 दुनी 6 अधिक 1 भागाकारात 2 म्हणजे 7 भागिले 2 तास एवढा वेळ त्या ठिकाणी लागला असणार. आता याला आपण भाग द्यायचा 210 भागिले 7 आणि या ठिकाणी 2. याला आपण कसं लिहितो, 210 भागाकारात 7 आणि हे जे भागाकारात 2 असतात हे वर जाऊन गुणिले होतात म्हणजे गुणाकारात 2 होते. जे खाली भागाकारात आहेत ते वर जाऊन गुणाकारात जातील. मग 7 त्रिक 21 झाले 30 आणि 3 दोन्ही 6 म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे पर अवर. 60 किलोमीटर एका असणाऱ्याचा हे असणार याचं बरोबर उत्तर. आणि पर्याय क्रमांक आपल्याला दिलेला आहे सी मध्ये. पर्याय क्रमांक कशात दिलेला आहे, सी मध्ये दिलेला आहे. तर हे झाले आजचे आपले 20 प्रश्न. प्रश्न कसे वाटले ते नक्की सांगा. तुम्हाला एकूण 20 पैकी किती प्रश्न बरोबर आले ते या ठिकाणी कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पुन्हा दुसऱ्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपला प्रॅक्टिस सेट क्रमांक 4 घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.